पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक MRI मशीनचा लोकार्पण। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने PPP पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक MRI मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। या सुविधेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या सुविधेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील MRI तपासणी सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अनंत तिडके पाटील पुंढारकर, माजी आमदार अमर राजूकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, ॲडव्होकेट किशोर देशमुख इत्यादी प्रमुख प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे की पुण्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे हा मुख्य उद्देश आहे। या नवीन MRI मशीनमुळे रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही। आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य आहे। तसेच आजपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। सदर MRI हे मशीन उच्च क्षमतेचे असून यामुळे मेंदू, मणका, सांधे, शरीरातील इतर अंतर्गत भागांचे अत्यंत अचूक निदान करणे शक्य होईल। खाजगी लॅबमध्ये 5 ते 10 हजार रुपये खर्चात येणारी ही तपासणी जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके, डॉक्टर राजाभाऊ बुट्टे, डॉक्टर पांडुरंग पावडे, डॉक्टर हनुमंत जाधव, डॉक्टर राष्ट्रपाल अवसरे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आमच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागांकडनं MRI मशीनचं लोकार्पण आणि उद्घाटन माननीय नांदेड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, आमचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आपण इथं झालेलं आहे। आणि या लोकार्पणाने आमच्याकडे 1.5 टेस्लाची MRI मशीन आणि आमची 32 स्लाइस CT स्कॅन मशीन ही जनउपयोगासाठी आता उपलब्ध झालेली आहे। ही एक मोठी अचिव्हमेंट आहे नांदेड जिल्ह्यासाठी, कारण की हे MRI जे आहे या सर्व प्रकारचे MRI आपलं अगदी मोफत, फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सर्व रुग्णांना इथं उपलब्ध होणार आहे। ही एक महागडी टेस्ट आहे, अतिशय महागडी टेस्ट आहे, जे की एक मध्यमवर्गीय किंवा आपल्या गरीब रुग्णांना न परवडणारी अशी टेस्ट होती। ती आता फ्री ऑफ कॉस्ट आमच्या सार्वजनिक आरोग्याकडनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपल्यातर्फे सर्व नांदेडवासियांना आणि जवळच्या सर्व जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझं एक आव्हान राहील की कृपया करून अशा टेस्टची गरज असेल तर गुरुगोविंदजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट आपल्याला अवेलेबल आहे। आपल्याला विनंती आहे की आपण या सुविधेचा आपण लाभ घ्यावा, जेणेकरून आपले जे पैसे आपण जे रुग्णाचे जे आपण अगदी आपण सांभाळलेले पैसे ते आपल्या ह्याच्यावरती खर्च होऊ नयेत, आणि हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल आहे। तर आपल्यातर्फे आपल्या मार्फत मी आपली सर्व नागरिकांना विनंती करतो की या सुविधेचा लाभ घ्यावा। सर, कोणत्या आजारामध्ये याचं परीक्षण केलं? याच्यामध्ये ही जी MRI ही टेस्ट आहे हे सॉफ्ट टिश्यू साठी ही टेस्ट खूप चांगल्या प्रकारे मानली जाते, जेणेकरून जे ॲबडोमेन असेल किंवा आपल्या ब्रेनमधल्या वेगळे जे सॉफ्ट टिश्यूज आहेत ब्रेनचे आणि स्पाईन असेल तर याच्या रिलेटेड जे आहे तर या विषयामध्ये MRI ही एक बेटर मॉडेलिटी, म्हणजे CT स्कॅनपेक्षा बेटर मॉडेलिटी पकडली जाते। CT स्कॅनमध्ये आपण बोन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण जास्त जाणून घेऊ शकतो। तर या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध आहेत। CT स्कॅन पण आहे, MRI पण। MRI ही जरा हायर व्हर्जनची टेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्या ज्या सॉफ्ट टिश्यू जे आहेत त्या सॉफ्ट टिश्यूमधल्या ज्या बारीक ऑब्झर्वेशन्स असतात त्या आपण खूप क्लिअर प्रकारे MRIमध्ये आपण इथं नोंदवू शकतो आणि त्याच्या प्रकारे ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे होऊ शकते पेशंटची। प्रायव्हेटमध्ये किती रुपये आकारले जातात? एक अंदाजे 8 ते 10 हजार एक तुम्हाला जर MRI स्पाईन जर करायचं असेल तर म्हणजे आपल्या स्पाईनचं लोअर स्पाईन, लंबार स्पाईन हे जे युजली आपल्या बॅक एकचे पेशंट आपण युजली असं ऐकतो आपण डिस्क प्रोलॅप्स झाली
किंवा मला कंबर दुखते, पायामध्ये मुंग्या येतात, हे आपण नॉर्मली होणारे आजार आहेत, वयोमानानुसार होणारे. तर याला जवळपास एक 10 ते 12,000 आकारले जातात. ते आपल्याकडे इथे फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. सर हे चालू झालंय, हे सातत्यानं असं चालू असेल, कारण मागच्या काळामध्ये MRI मशीन आली ती बंद पडते आणि प्रायव्हेट लोक जाणीवपूर्वक बंद पडतात असे सुद्धा आरोप. नाही असं काही नाही. आणि आता हे MRI मशीन पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये ही महाराष्ट्र शासनाने PPP मोडवरती उपलब्ध करून दिली, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. त्याच्यामुळे याचा बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि याच्यामध्ये जवळपास आम्ही CT स्कॅन जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज CT स्कॅन बंद होतं तेव्हा आम्ही मेडिकल कॉलेज किंवा नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या म्हणजे नांदेडमध्ये एकच CT स्कॅन फ्री असणारं फक्त जिल्हा रुग्णालयाचं CT स्कॅन होतं आणि त्या दिवसामध्ये आम्ही 100 CT स्कॅन एका दिवसात इतपत आम्ही सेवा लोकांना दिल्या आहेत. आता तिकडचं CT स्कॅन सुरू आहे, पण आमच्याकडेही 2 CT स्कॅन MRI आहे, पण बंद पडण्याचा विषयच येत नाही याच्यानुसार. काय हवं ते नांदेडकरांना माझी सर्वांना आपल्यातर्फे आव्हान आहे की ह्या सुविधा खरंच खूप महागड्या आहेत. आम्ही पण मध्यमवर्गामधून आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला याची खर्चाची जाणीव आम्हाला पण आहे. त्याच्यामुळे आपण या सुविधांचा लाभ घ्यावा. आणि आपल्याला एवढंच मला म्हणायचं आहे की बऱ्याच लोकांना इथे CT स्कॅन किंवा MRI आहे हे माहीतच नाही आत्तापर्यंत लोकांना. त्यामुळे प्लीज कृपा करून आपल्याही आपल्या समाज माध्यमांना आमची विनंती आहे की आपण प्लीज आपण आपल्या थ्रू सगळ्यांना कळवावं किंवा अशा सुविधा या जिल्हा रुग्णालयामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत.